मंडळी तोरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आजच्या चिंतनासाठी घेतलेला अभंग असा आहे. नाही निर्मळ जीवन काय करील साभन, तैसे चित्त शुद्ध नाही तेथे बोध करील काही. वृक्ष न धरी पुष्पफळ काय करील वसंत काळ, वांजे न होती लेकुरे काय करावे भ्रतारे. नपुसक पुरुषाशी बाईल काय करी त्याशी, प्राण गेलिया शरीर काय करील व्यवहार. तुका म्हणे जीवने विण पीक नवे नवे जाण. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचे जे काही बोधप्रद अभंग आहेत त्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा असणारा हा एक अभंग आहे. या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी फार मोठा एक सिद्धांत सांगितलेला आहे आपल्याला. मनुष्य जीवनामध्ये आपण कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यावं आणि कोणती गोष्ट दुय्यम असावी याचा विचार केला पाहिजे. कारण कोणतंही कार्य करत असताना, कोणताही व्यवहार करत असताना गौण आणि प्रधान अशा दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत शास्त्रानं. गौण म्हणजे दुय्यम आणि प्रधान म्हणजे मुख्य. मुख्य वस्तू जर व्यवस्थित नसेल तर दुय्यम वस्तू किती जरी व्यवस्थित असल्या तरी त्याचा काही व्यवहारामध्ये उपयोग होत नाही, हे मनुष्यानं लक्षात घेतलं पाहिजे. आणि बऱ्याच जणांना हेच कळत नाही. प्रधान वस्तूला महत्त्व न देता दुय्यम वस्तूला जास्त महत्त्व दिल्यामुळं सध्या जे आयुष्यामध्ये माणसाचे दुःख आहे त्याचं कारण तेच आहे. प्राधान्य कशाला दिलं पाहिजे आणि दुय्यम काय ठेवलं पाहिजे हे लक्षात येत नाही. हे तुम्हा आम्हाला पटवून देण्याकरता तुकाराम महाराजांनी अनेक दृष्टांत दिलेले आहेत. मंडळी, कल्पना अशी करा, एका ठिकाणी लग्नाला आमंत्रण आलं. अमुक अमुक तारखेला लग्न आहे, या आमंत्रण आलं. त्याप्रमाणे लग्नाला गेलो तर तिथं उत्तम अशा प्रकारचं कार्यालय होतं. ते लग्नाचं मंडप व्यवस्था उत्तम होती. देखावा म्हणजे काय, त्याला सजावट वगैरे छान होती. पंगतीचं नियोजन उत्तम केलेलं होतं. वराड भरपूर आलेलं होतं. सगळं झालं, सगळी वेळ भरपूर लग्नाची जवळ आली आणि सगळं झालं. त्यांना विचारलं, व सगळं तयार आहे म्हणले, मुलगी कुठं आहे? नवरी मुलगी. ते म्हणले अजून मुलगी ठरवायची आहे. आता घ्या, सगळं केलंय, मंडप चांगला आहे, कार्यालय सुंदर आहे, देखावा चांगला केला आहे, जेवणाची व्यवस्था चांगली केली, वऱ्हाडी मित्रमंडळी आलेले आहेत. मुलगी ठरवायची म्हटलं तर मग लग्न करणार कसं? लग्नात मुख्य काय आहे? ते म्हटलं मग तुम्ही मुलगी ठरवायच्या अगोदर हे कसं काय केलं? म्हणजे कार्यालयाची ही तारीख रिकामी होती म्हणून ठरवून टाकली. म्हणजे लग्नामध्ये प्राधान्य कशाला आहे तर नवरा नवरी या दोन गोष्टीला प्राधान्य आहे. बाकीच्या गोष्टी दुय्यम आहेत. तुम्हाला कार्यालय नाही मिळालं तर मंडपात करू शकताय. पर्यायी व्यवस्था कोणते, पण नवरीला आणि नवऱ्याला काय पर्याय करणार तुम्ही? म्हणजे लग्न जर करायचं असेल तर प्राधान्य कशाला आणि दुय्यमपणा कशाला हे आपल्याला कळलं पाहिजे. तसं जीवनामध्ये कोणत्याही गोष्टीचं असंच आहे. तुकाराम महाराज या अभंगामधून काही दृष्टांत देऊन तुम्हाला आम्हाला सांगतात की बाबा रे, प्रधान वस्तू म्हणजे मुख्य वस्तू जर बरोबर नसेल तर दुय्यम वस्तू चांगली असून उपयोग होत नाही. उदाहरणार्थ महाराजांनी पहिला दृष्टांत दिला कपडे स्वच्छ करण्याचा. आपण कपडे स्वच्छ, मळलेले कपडे स्वच्छ करण्याकरता काय करतो तर त्या पाण्यामध्ये धुवून काढतो आणि त्या कपड्याला मळ जाण्याकरता साबण लावतो. ही कपडे धुण्याची प्रक्रिया आहे. आता साबणाच्या ऐवजी वॉशिंग पावडर आलेली आहे. कार्य एकच आहे. तेव्हा महाराज म्हणतात, एक जण कपडे धुण्याकरता घेतली आहे आणि कपडे धुत बसला. उत्तम कंपनीचा चांगल्यातला चांगला साबण त्या ठिकाणी जर घेतला आणि त्या कपड्याला घासले, पुन्हा धुतोय, परत घासतोय, परत धुतोय, परत घासतोय, कपडे स्वच्छच होत नाहीत. तुकाराम महाराजांनी बघितलं, अरे एवढा दमा लागलायस म्हणले, कपडे स्वच्छ होत नाहीत. बघा ना म्हणले, किती चांगला साबण आणलाय, कपडे स्वच्छ होईना. तुकाराम महाराजांनी पाणी बघितलं, ते गटारीतलं होतं. घाण झालेलं मातकट पाणी होतं. आता घाण मातकट जर पाणी असेल आणि चांगल्या कंपनीचा साबण लावून जर आपण कपडे धुवायला लागलो तर किती साबण नाही, कंपनी बंद पडेल पण कपडे स्वच्छ होणार नाहीत. का? तर महाराज म्हणतात, नाही निर्मळ जीवन, स्वच्छ पाणी नाही, तिथं साबणाला घेऊन करणारच काय तू? काय उपयोग आहे त्या साबणाचा? मुळात पाणी स्वच्छ पाहिजे, ज्याने कपडे धुवायचे आहेत ते. मग ते साबण लावल्यानंतर पाण्याने कपडे स्वच्छ होतात. हा साधा भाग आहे.
पण तो लक्षात नाही आला तर मग श्रम आपले वाया जातात. तुकाराम महाराजांनी त्याच्या पुढचा दृष्टांत दिला आपल्याला, फार छान दिला. वृक्ष न धरी पुष्प फळ, काय करील वसंत काळ. वसंत ऋतू आल्यानंतर सगळ्या झाडांना फुलं फळं उत्तम अशा प्रकारची येतात. वनश्री संभार अशा प्रकारे फार म्हणजे सगळं आल्हाददायक वातावरण असतं वसंत ऋतूमध्ये. पण महाराज म्हणतात एखाद्या झाडाला फुल फळ धरतच नसेल तो वृक्ष, तर वसंत ऋतू येऊन तरी काय करणार आहे तो. त्या झाडाची जात जर फुल फळ धरणारी नसेल, उदाहरणार्थ बाभळीचं झाड घ्या, निवडुंगाचं झाड घ्या, काय त्या वसंत ऋतूमध्ये त्या झाडाचा काय उपयोग आहे का. वसंत ऋतू आला, आनंददायक ऋतू आहे, पण झाड जर फळ आणि फूल न धारण करणारा असेल तर त्याचा जसा काही उपयोग होत नाही. म्हणजे प्राधान्य कशाला आणि दुय्यम महत्व कशाला द्यायचं इथेही लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्या पुढचा महाराजांनी जो दृष्टांत दिला, वांजे न होती लेकुरे, काय करावे भ्रतारे. आता निसर्गता काही माणसांच्या ठिकाणी काही कमतरता असते, शारीरिक कमतरता असते, तो दोष असतो, थोडंसं व्यंग असतं म्हणा. तो काही मनुष्याने निर्माण केलेला भाग नाही आहे, निसर्ग निर्मित आहे, भगवंताच्या इच्छेने निर्माण झालेला आहे. एखाद्या स्त्रीच्या ठिकाणी वंध्यत्व असेल म्हणजे वांझपण असेल, तिला जर मुलंच होत नसतील, आता तंत्रज्ञान निघालेलं आहे अनेक प्रकारचे वेगवेगळं, पण इतकं सगळं करून जर होतच नसेल, तो दोषच असेल, कमतरताच असेल, तर महाराज म्हणतात मग तिथं पतीनं काय करायचं, त्यासाठी काय उपयोग आहे त्याचा, तो काय करू शकणार आहे. तिच्या ठिकाणी संतती उत्पन्न करण्याकरता जे आवश्यक शारीरिक भाग आहे, तिथं जर अडचण असेल, दोष असेल, तर महाराज म्हणतात काय करावं. याचा दोष तिलाही देऊन उपयोग नाही, ती कमतरताच आहे तिच्या ठिकाणी. किंवा पुढचा दृष्टांत महाराजांनी पुरुषाकरता दिला, म्हणजे स्त्रियांनाच फक्त दोष देण्यात काही अर्थ नाही. लगेच महाराजांनी बाजू बदलली आणि पुरुषांच्या दृष्टांतात ते सांगतात की नपुसक पुरुषासी बाईल काय करील त्यासी. अतिशय श्रीमंत आहे, चांगला पगार आहे म्हणा, किंवा चांगला मोठा व्यापार धंदा आहे म्हणा, गडगंज संपत्ती आहे, बंगला, गाडी, नोकर चाकर, अतिशय सगळे समृद्ध आहे. मग अशा माणसाला लग्न करायला काय फार अवघड आहे का. कोणी मुलगी देतं, एक सुंदर अशी देखणी मुलगी बघून लग्न केलं, सगळं लग्न समारंभ मोठा झाला, 1.5 कोटी खर्च केले, मोठमोठे सेलिब्रिटी येऊन गेले, खूप मोठा समारंभ झाला. आणि सगळं झाल्यानंतर मग आता संसाराला सुरुवात करायची, एकांत, पती पत्नीचा एकांत. त्या प्रसंगामध्ये जर पत्नीला शारीरिक सुख देण्याची क्षमता जर त्या पुरुषाकडे नसेल, तिथं तर तिची जर कमतरता असेल किंवा तिथं तो जर अक्षम असेल, तर महाराज म्हणतात मग हे सगळं घेऊन करायचं काय. कोट्यवधी रुपये लग्नाला खर्च केले काय, गाडी बंगला, श्रीमंती, जमीन जुमला, नोकर चाकर असले काय, सोन्याने शरीर पूर्ण मडवलं काय, काही जरी केलं तरी स्त्रीला आवश्यक असणारं जे संगती सुख आहे, समागम सुख आहे, ते देण्यासाठी जर पुरुष अक्षम असेल तर त्या स्त्रीनं करावं काय, तिनं संसार करावा कसा आणि कुणासोबत करावा आणि काय करावा. अडचणच आहे ना. तुकाराम महाराज म्हणतात बाकीचं सगळं नसलं तर चालेल, दोघांनी अर्धी भाकरी खाऊन जगता येतं, त्यांचेही संसार चांगले होतात, पण आवश्यक बाब काय आहे तर तिला सुख देऊ शकला पाहिजे तो. हे जसं एका पुरुषासाठी आवश्यक असणारी गोष्ट आहे. ते नसेल तर आज आपण कितीतरी घटस्फोट या कारणानं झालेले आपण पाहतो. यात काही चूक नाही, बरोबर आहे त्यांचं. ज्याच्याकरता विवाह करायचा तीच गोष्ट जर नसेल तर मग त्या विवाहाला अर्थ काय राहतो, ते निरर्थक जसं होतं. तुकाराम महाराज म्हणतात नपुसक पुरुषासी बाईल काय करील त्यासी. काही उपयोग नाही त्याचा, दुय्यम आहे ते बाकीचं सगळं. पुढचा दृष्टांत देतात महाराज, प्राण गेलिया शरीर काय करील व्यवहार. एखादा अतिशय देखणा गोजरा गोमटा मनुष्य आहे, अगदी रूपसंपन्नता आहे, भरपूर म्हणजे सुदृढ शरीर आहे, सर्वांग संपन्न आहे, त्याला बघितल्यानंतर कितीच तरी असं चांगलं वाटतं, पण त्या शरीरातून जर प्राणच निघून गेला असेल, प्राण नसेल, तर त्याच्या देखणेपणाला, त्याच्या सुंदरपणाला, त्याच्या रुबाबदारपणाला, त्याच्या अंगावर किती भारी कपडे आहेत, काय दागिने आहेत, त्या गोष्टीला काय अर्थ राहतो का. ते मडच ना. कसं जरी अगदी रस्त्यावरती रस्त्याकडेला बेवारस पडलेलं जरी असलं तर तेही मडच आहे.
आणि एखाद्या रुबाबदार देखण्या पुरुषाचं भारी कपड्यामध्ये जरी लपेटलेलं असलं तरी ते सुद्धा मडच आहे, त्याला काही अर्थ नाही, व्यावहारिकदृष्ट्या ते काही उपयोगाचं नाही आहे. तुकाराम म्हणतात, प्राण गेल्या शरीर काय करील व्यवहार. काय व्यवहार करू शकतं का ते? काही करू शकत नाही. ते जसं निरर्थक आहे प्राणाशिवाय. एखाद्या वेळेस शरीरातला एखादा अवयव कमी असला तर काय हरकत नाही. एखादा हात नसेल, एखादा पाय नसेल, डोळे नसतील, आणखीन काही नसेल, काही बिघडत नाही फारसं. पण शरीरामध्ये प्राण पाहिजे. प्राण नसेल आणि बाकी सर्वांग सुंदर आहे तर ते जसं निरर्थक असू शकतं. तुकाराम महाराजांनी शेवटचा दृष्टांत असा दिला. महाराज म्हणतात, तुका म्हणे जीवने विण पीक नवे नवे जाण. शेतकऱ्यांच्यासाठी दृष्टांत आहे. शेतीची सगळी मशागत केली, पूर्व मशागत केली, नांगरणी, कोळपणी सगळ्या गोष्टी केल्या, सगळं औषधं, बियाणं, खतं सगळी भरपूर आणली, सगळं व्यवस्थित केलं, सगळं नांगरणी केली. थोडासा वापसा आलेला होता जमिनीला, थोडा पाऊस पडल्यामुळे म्हणून पेरणी सुद्धा केली. आणि सगळं केल्यानंतर परत त्या ठिकाणी पाऊसच पडला नाही. 2-3 महिने गेले, पाऊस पडलाच नाही. आणि त्या मनुष्याकडं शेतीला पाणी देण्याकरता स्वतःची विहीर नव्हती किंवा काही पाण्याची व्यवस्थाही नव्हती. मग सगळं केलेलं होतं, उत्तम तऱ्हेचं बियाणं आणलं, उत्तम खतं आणली, उत्तम मशागत केली, पेरणी वेळेवर केली, सगळं केलं, पण त्याला जर पाणीच मिळालं नाही तर ते सगळं मातीत जातं. मेहनत मातीत गेली, पैसा मातीत गेला, बियाणं सगळं मातीत गेलं, कशाचा काही उपयोग होऊ शकत नाही. एखाद्या वेळेला जमिनीला खत नाही मिळालं एखादं तर काही फार बिघडत नाही. थोडं पिकाचं प्रमाण कमी येईल पण नक्की येणार, निम्मा अर्ध तरी येणार. जमिनीत जरी नुसतं बी पेरलं तरी पूर्ण वाया जाणार नाही. परंतु त्याला पाणी हे महत्वाचं आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत महत्वाच्या, नाही असं नाही, पण त्या नंतर आहे. पाणी जर जमिनीला असेल तर बाकी काही न टाकता सुद्धा पीक येऊ शकतं. आणि पाणी नसेल तर किती चांगली खतं घाला, किती चांगल्या कंपनीचं बियाणं पेरा, ते जसं उपयोगाला येत नाही. तसं महाराज म्हणतात की मनुष्याला प्राधान्य कशाला द्यावं आणि दुय्यमत्व कशाला द्यावं हे लक्षात आलं पाहिजे. ते समजून जो व्यवहार करतो त्या मनुष्याला अपयश हे सहसा येत नाही. तुकाराम महाराजांनी हा एवढे सगळं सांगण्याचं याच्या पाठीमागं कारण एक आहे की लोक म्हणतात की संतांचा एवढा बोध आहे, संत एवढी चांगली वचनं सांगतात, संतांचा आणखीन त्या ठिकाणी उपदेश चांगला आहे, पण परिणाम का होत नाही माणसांच्या ठिकाणी त्याचा? तर त्याचं कारण आहे, तुकाराम महाराजांनी दुसऱ्या चरणामध्ये सगळा सिद्धांत सांगितलाय. तैसे चित्त शुद्ध नाही. तैसे तैसे म्हणजे कैसे? तर सगळ्या अभंगामध्ये जेवढे दृष्टांत सांगितले त्या सगळ्या दृष्टांताप्रमाणे परमार्थामध्ये किंवा मनुष्याच्या जीवनामध्ये महत्त्व कशाला असेल तर चित्त निर्मळ शुद्ध असण्याला फार महत्त्व आहे. ते जर असेल तर संतांनी सांगितलेले एक वचन, त्या एका वचनानं मनुष्याचं आयुष्य सुधारतं. आणि चित्त जर मलिन असेल, घाणेरडं असेल तर किती संत उपदेश करून महाराज म्हणतात, तुका म्हणे मेलो सांगता सांगता. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, वाजत असे बोंब कोणी न ऐकती कानी. म्हणजे तेच त्यांच्यासारखे ते निघून गेले की नको या माणसात राहायला आता, म्हणून त्यांच्यावर काही परिणामच होत नाही. का तर आमचं चित्त अतिशय मलिन आहे, घाणेरडं आहे, संतांच्या बोधाचा काही उपयोग होत नाही. म्हणून इथं सांगण्याचं तात्पर्य आहे की मनुष्यानं बाहेरच्या गोष्टी थोड्या कमी केल्या तर चालतील. म्हणजे काय, भजनं पूजनं, 4-4 तास देवपूजा, 10-10 माळा जप करणं, महिन्याच्या महिन्याला वारीला जाणं, अमुक करणं तमुक करणं, हे थोडं कमी केलं तरी काय हरकत नाही. परंतु मुख्य जो पाया आहे तो आपला अंतःकरण चित्त शुद्ध असणं हा मुख्य पाया आहे. तो जर असेल तर बाकीच्या सगळ्या गोष्टी त्याला पूरक ठरतात. आणि तो जर नसेल तर सगळं करून ते व्यर्थ जातं, वाया जातं. हे तुकोबाराने या ठिकाणी सांगायचं आहे. म्हणून अतिशय अनेक दृष्टांत देऊन त्या गोष्टी तुकाराम महाराजांनी आपल्याला पटवून दिलेल्या आहेत. तेव्हा असा असणारा गोड अभंग आहे. याचं चिंतन या पद्धतीनं आहे. आपल्याला चिंतन कसं वाटलं ते जरूर कळवा. आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. इतरांच्यापर्यंत याची माहिती जरूर द्या मंडळी. भेटूया पुन्हा पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण.